हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी मी स्कूलमधून घरी येताना रस्त्यामध्ये मला एक महादेवाचं मंदिर लागतं आणि त्या महादेवाच्या मंदिरात गेले ना फ्रेंड्स, मला खूप छान वाटतं. त्यामुळे मी दररोज त्या महादेवाच्या मंदिरामध्ये येताना किंवा जाताना दोन्हीपैकी एका वेळेस मी नेहमी जात असते. तिथे जाते आणि मनाला शांती मिळते. देवाकडे ते हीच मागणी आहे की मी जे प्रयत्न करते त्याला नक्कीच देवाने यश द्यावे. तिथे एक आजी बी बसलेल्या होत्या आणि त्या देखील शंकराची पूजा करत होत्या. कधी कधी तर असं वाटतं ना, अशा म्हातारे लोक पण जेव्हा देवाच्या मंदिरामध्ये येतात ना, तेव्हा असं वाटतं की माणसाचं आहे ना आयुष्य संपेपर्यंत देखील माणसाच्या काही ना काही या इच्छा राहूनच जातात. माणसाच्या आयुष्यातील बऱ्याच इच्छा या न बोललेल्या अशा बऱ्याच इच्छा असतात. काही पूर्ण झालेल्या असतात, काही न झालेल्या. स्त्रियांचे आयुष्य तर लग्नानंतर आणखीनच बदलून जातं. त्यांना तर सर्वच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. त्यानंतर फ्रेंड्स, मी बाहेर आले तर तिथे मला महालक्ष्मीच्या खूप साऱ्या मूर्त्या पडलेल्या दिसल्या. मला ते बघून खूप वाईट वाटतं. का त्या मूर्त्यांकडे बघत मी थोडीशी पुढे आले. तिथून एक आईस्क्रीमचं दुकान होतं. आता कृष्ण घरी होतं, त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी आईस्क्रीम घ्यायची होती. मी एक आईस्क्रीम फ्लेवर निवडला आणि मग मी चालत घरी येऊन पोचले. घरी येऊन बघते तर किचनवर खूप सारा पसारा पडलेला होता. आता ते आवरणार कोण? ते पण मीच. ती एक चुटकी वाजवली आणि सगळं काम मी एका झटक्यामध्ये करून टाकलं. हे बघा फ्रेंड्स, आपल्या महिलांकडे ही जादूच असते. घरचे विचार बोलतात ना की तुम्ही घरी बसून करतात काय, आपण एक चुटकी वाजवतो आणि सर्व कामं करून टाकतो. त्यानंतर कृष्णाने सर्व झाडांना पाणी टाकलं. मी बादली भरून आणली होती पाणी टाकण्यासाठी, पण तो बोलला मम्मी मी टाकते. पण लहान मुलांची काय हौस, थोड्या वेळ असते ना. मग त्यानंतर मी सर्व झाडांना व्यवस्थित असं पाणी टाकून घेतलं. मी रोज झाडांना पाणी टाकते, त्यामुळे ही झाडं अशी छान ग्रीन कलरची झाली आहे. बघा फ्रेंड्स, मनी प्लॅन्ट पण किती मोठा झालेला आहे. हे इथे गुलाबाचं झाड आहे आणि मध्ये ब्रह्मकमळाचं झाड आहे. त्यानंतर फ्रेंड्स, मी घरामध्ये येऊन पूर्ण घर क्लीन केलं. त्यानंतर पडदे हटवून मस्त असा झाडू मारून घेतला. सोप्यावर खूप सारा पसारा करून ठेवतो. मुलगा घरी असला की घरामध्ये खूप पसारा होतो. त्यानंतर मी सर्व घरामध्ये व्यवस्थित असा झाडू मारून घेतला. कारण कसं संध्याकाळची वेळ होत आलेली होती. घरातली सगळी कामं करता करता आणि मग वरती येऊन मी एक झाडू मारून घेते. म्हटलं फरची करायची होती, पण वेळ नसल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. त्याच्यामुळे मी फक्त म्हटलं की आपण एक चांगल्या प्रकारे पूर्ण घरामध्ये झाडू मारून घेऊ, जेणेकरून धूळ तरी जाईल. संडे तर आहेच, मग आपल्याला पूर्ण घरामध्ये डीप क्लीन करायचंच आहे. पण मग त्याआधी आज फक्त मी व्यवस्थित असा तिन्ही घरांमध्ये झाडू मारून घेतला, कचरा भरून घेतला. आणि त्यानंतर परत मला आता खाली येऊन स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. त्यामुळे मला थोडंसं वर्क पण होतं आणि मग मी ते वर्क करत बसली. थोडंसं मला डेटा हे करायचा होता, तर मी थोडंसं त्याचे डिटेल्स काढून घेतली आणि ते काम मी करून घेतलं. माझं जे वर्क होतं त्याला मला बराच वेळ लागला आणि मला थोडंसं प्रिपरेशन पण करायचं होतं. सो मी ते प्रिपरेशनची तयारी करण्यासाठी पण काहीतरी मला डाउनलोड करायचं होतं, ते मी केलं. फ्रेंड्स, तुम्ही असं तुमचे काहीतरी काम असेल ते नक्की करत जा. पूर्ण आपलं आयुष्य हे फक्त घरच्या कामांसाठी वेस्ट करू नका. कारण काय, शेवटी घरामध्ये आपण कितीही प्रेमाने सर्वांसाठी केलं ना फ्रेंड्स, तरी त्याची गिनती करणारे खूप कमी असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा छंद आणि थोडंफार बाहेरचे काम करण्याचे आणि थोडेफार पैसे आपण कमवू शकू या दृष्टिकोनातून विचार करून काहीतरी करा फ्रेंड्स. बरे तुम्ही शिकलेला असो अथवा नसो, पण आपल्याकडे पैसे येतील कसे. आणि मला असं वाटतं फ्रेंड्स की प्रत्येक स्त्रीच्या अकाउंटमध्ये ॲटलिस्ट 10,000 ते 20,000 रुपये ही सेविंग असायलाच पाहिजे. मग ती कोणीही असो, जेणेकरून तिला जीवनामध्ये कधीही कोणतीही अडचण आली तर ती ते पैसे खर्चू शकते. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला आत्ताच सांगते की आजपासूनच तुम्ही थोडी करून की होईना, पण आपलं बँक अकाउंट खोलून त्याच्यामध्ये थोडेफार पैसे कसे की हो कोणाकडून घेऊन किंवा कोणत्या तरी मार्गाने, पण हे आपल्या स्वतःचे 20-30,000 रुपये हे नक्की ठेवा फ्रेंड्स. कधीही आपला बँक बॅलन्स नाही किंवा आपली बँक नाही किंवा आपला अकाउंट नंबर नाही असं कधीही होऊ देऊ नका. प्रत्येक स्त्री शिकलेली असो किंवा अनाडी असो, पण आज तिच्याकडे बँकचं अकाउंट हे असलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 10,000 रुपये किंवा 5,000 रुपये ही प्रत्येक स्त्रीने सेविंग म्हणून ठेवावी.
मला असं वाटत नाही की कोणत्याही स्त्रीने ना कधी तिच्या जीवनामध्ये असं तिला कोणी आडून नाही बघितलं पाहिजे की तिच्याकडे एकही रुपया नाही आहे, त्याच्यामुळे तिच्याकडे आपण तिला काही लोक खूप वेठीस धरतात, सासरचे असो की माहेरचे. तर तसं होऊ नये म्हणून प्रत्येक स्त्रीने ना थोडेफार तरी पैसे सेविंगमध्ये ठेवावे. हाऊसमाऊस कपडे हे घेण्यामध्ये खूप पैसा खर्च करण्यात काही अर्थ नसतो. गरजे इतकाच कपडे किंवा गोष्टी घेण्यातही मजा आहे फ्रेंड्स. नंतर आहे ना मी खाली आली आणि ना मला थोडीशी भूक लागलेली होती, त्याच्यामुळे मी आईंना विचारलं की तुम्ही चहा घेणार की आणि मॅगी घेणार का? तर त्या हो बोलल्या. त्याच्यामुळे डेअरीतलं दूध काय अजून आलेलं नव्हतं, त्यामुळे मी दुकानातून आहे ना थोडंसं दूध मागवून घेतलं पॅकेट. आणि मग त्याचा ना फ्रेंड्स मी चहा केला आणि एका बाजूला मी आता मॅगी बनवते आहे. आणि मग चहा करू की कॉफी करू असा विचार चाललेला होता, तर मी तो कॉफी हा पर्याय निवडला. आणि मग मी दूध गरम करून घेतलं फ्रेंड्स आणि एका बाजूला मॅगी शिजते बघा. आणि मग आता मस्त गरमागरम मॅगी खाणार आहे मी. असा होता माझा दिवस. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा फ्रेंड्स. हा माझा छोटासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न आहे, तर त्याला तुम्ही माझ्या मैत्रिणींनी नक्की सपोर्ट करा. अशा प्रकारे ना मी सगळी मॅगी संपलेली होती, मॅगी आणि दुधाचं पॅकेट मी घेऊन आली नवीन आणि ती मी बनवलेली आहे. तर माझ्या कोणत्या कोणत्या मैत्रिणींना मॅगी खूप आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा फ्रेंड्स. तिला काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि ती नंतर तुम्हाला नक्कीच चांगला मार्ग सांगेल आणि असेच तुम्हीही काहीतरी करू शकाल. त्याच्यामुळे आपण एकमेकीला नक्की साथ देऊ आणि एकमेकीला हात धरून आपण पुढे जाऊ. हे बघा फ्रेंड्स, मी छान अशी कॉफी करून घेतली आणि नंतर मॅगी बनवली. अशा दोन्ही गोष्टी मी घेतल्या. तुम्हालाही मला एकच सांगायचं आहे फ्रेंड्स, की तुम्ही घरामध्ये बसू नका आणि नुसती कामं करू नका. त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा आणि स्वतःसाठी अर्थार्जन करणे कसे होईल हे बघा. नुसतीच घरातली कामं करू नका.